नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी कंबाईन मधील एक महत्त्वाचं पद ते म्हणजे एसटीआय राज्य कर निरीक्षक। तर याचा पगार किती असतो, कपात किती होते आणि इन हँड सॅलरी किती येते, या सगळ्या गोष्टी आपण विथ प्रूफ सॅलरी स्लिपच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि एमपीएससी कंबाईन 2025 ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबत आपली लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे। ही बॅच तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे। काही प्रॉब्लेम आल्यास हा नंबर आहे, यांना तुम्ही कॉल करू शकता। फक्त पूर्वची पण बॅच आहे आणि पूर्व प्लस मुख्यची पण बॅच आहे आणि या बॅचच्या प्राइस वर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतो जर तुम्ही हा GM10 कोड यूज करत असाल तर। बघा, ही जी तुमची सॅलरी स्लिप असते तर याच्यावर बेसिकली ही माहिती असते। बघा, स्पेशल कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स महाराष्ट्र स्टेट मुंबई, म्हणजे इथे तुमचं नाव असेल एम्प्लॉयचं, तुमची डेट ऑफ बर्थ असते, UID असतं, त्याच्यानंतर हा DCPS अकाउंट नंबर असतो, म्हणजे ते पेन्शनचं जे अकाउंट असतं ते असतं, हा PRN नंबर असतो, बँक अकाउंट असतं, IFSC कोड, तुमचा मोबाईल नंबर, पॅन कार्डचा नंबर असतो। बघा, इथं 7th पे कमिशन, त्याच्यानंतर इथं असतं तुमची जॉईनिंग कोणत्या डेटला झाली। फॉर एक्झाम्पल ही 5/11/2024 ला जॉईनिंग झाली, त्याच्यानंतर 31/5/2052 ला त्यांची जी आहे तर ती रिटायरमेंट होणार आहे। बघा, ही लेटेस्टची स्लिप आहे, आताची मे 2025 ची लेटेस्टची स्लिप आहे। इथं बेसिक पे पण तुमचं दिलेलं आहे 38,600, हे H14 आहे मित्रांनो, 38,600 ते 1,22,800 हे तुमचं काय असतं तर हे तुमचं सॅलरी रेंज आहे। आलं लक्षात? तर या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहेत। तर या सगळ्या गोष्टी इथं तुमच्या इथं दिलेल्या असतात। सगळ्यात आधी यांच्यात काय काय गोष्टी आहेत पाहूया। बघा, सगळ्यात आधी तुमचं बेसिक पे असतं। बेसिक पे सुरू होतं 38,600 ला आणि हे बेसिक पे दरवर्षी जवळपास 3-4% जे आहे तर ते वाढत असतं। याच बेसिक पेला तुमचा काय असतो, HRA हा जॉईन असतो। HRA हा जो असतो ना तो तुमच्या सिटीवर डिपेंड असतो, सिटी कोणती आहे आणि सिटी नुसार परत तो बेसिक पेला येतो। म्हणजे हा बघा 11,580। त्याच्यानंतर DA म्हणजे काय असतो माहितीये का, महागाई भत्ता असतो। तुम्ही ऐकलं असेल महागाई भत्ता वाढवला, तर हा वर्षातून आहे ना 2 वेळा वाढवला जातो, एक आहे जानेवारीमध्ये आणि एक असतो जुलैमध्ये। हा थोड्या पर्सेंटेजने वाढवला जातो, सध्या तो 50%च्याही पुढे गेलेला आहे। तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल मे बी 60%च्या पुढे तो महागाई भत्ता जो आहे तर तो निघून जाणार आहे। हा महागाई भत्ता त्यांना जवळपास 20,458 रुपये भेटलेला आहे। CLA हा 300 रुपये फिक्स असतो। ग्रॉस ऍडजस्ट हे 8,269 रुपये एवढे असतात। हे ग्रॉस ऍडजस्ट इथं दिले जातात, पुढे लगेच पुढच्या कॉलम मधून आपल्याकडनं कापले जातात। ते पेन्शनसाठी गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन असतं। त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा 2700 रुपये। म्हणजे जर तुम्ही टोटल तुमची सॅलरी पाहिली तर सॅलरी किती बनते तुमची 21,907 रुपये, म्हणजे खूप चांगली सॅलरी म्हणू शकतो आपण। पण एवढी इन हँड येते का? नाही, एवढी इन हँड नाही येत आपल्याला, काही गोष्टी कपात होतात। फॉर एक्झाम्पल बघा, प्रोफेशनल टॅक्स प्रत्येकाला 200 रुपये कपात होतो, तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे जातो। त्याच्यानंतर ग्रुप इन्शुरन्स असतो, त्याचे 480 रुपये कट होतात। त्याच्यानंतर जो DAD त्यांनी तिथे दिला होता, DAD ऍडजस्ट हा 4,269 रुपये, हा पुन्हा कपात केला जातो। स्टॅम्प रेव्हेन्यू 1 रुपये प्रत्येकाला असतो। हे DCPS असतं 5,906 रुपये। हे DCPS म्हणजे तुमचं पेन्शनचं कॉन्ट्रीब्युशन असतं, पण हे तुमच्या साईडने असतं। ही DAD कॉन्ट्रीब्युशन हे शक्यतो गव्हर्नमेंटच्या साईडने असतं। पुन्हा काही नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज असतात, समजा इथं वेलफेअर फंड हा 2 रुपये आहे। त्याच्यानंतर काही लोक काय करतात, त्यांची काही सोसायटीज असते, STI ची काहीतरी फंड असतो, तर तिथून ते लोन पण घेऊ शकतात। जे लोन घेतात ना तर त्यांचा काही इंटरेस्ट असेल, जे काही पगारातनं कपात केली जाते ना, तर ती सगळी ही नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज या कॉलम मध्ये तुमची भविष्यात बघायला मिळते। असे इथं हे 14,856 रुपये आणि हे 2 रुपये एवढे जे आहेत तर ते पैसे कपात केले जातात। आणि जर तुमची इन हँड सॅलरी पाहिली तर ती किती आलेली बघा, 67,049 रुपीज। बघा, 67,049 रुपीज ओनली, म्हणजे 67,000 रुपये तुमची एवढी सॅलरी जी आहे तर ती आलेली। हे पहिल्या वर्षाचं पेमेंट आहे। ज्यावेळी दुसऱ्या वर्षाचं पेमेंट जेव्हा जाईल तर त्यावेळी नक्की तुमची सॅलरी 70,000 प्लस जी आहे तर ती निघून जाते। म्हणजे STI ची सॅलरी जी आहे तर ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची इथं जी आहे तर ती बघायला मिळते। अशा पद्धतीने माहिती जाणून घेतली। याच पद्धतीने मित्रांनो आपल्या या चॅनलवर PSI असेल, SR असेल, STI आहे आणि ASO, तर या सगळ्यांच्या विथ प्रूफ सॅलरी स्लिप आम्ही जे आहेत फार मेहनत करून, म्हणजे उमेदवारांकडून सॅलरी स्लिप घेऊन त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन हाईड करून सर्वांच्या सॅलरी ज्या आहेत तर तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत। तर एक मोटिवेशन असतं मित्रांनो, कारण की याचा काही परीक्षेला काही फायदा होत नसतो, परंतु याच्या माध्यमातून तुम्हाला मोटिवेशन मिळत असतं की अभ्यास आपण कशा पद्धतीने केला पाहिजे। आणि हेच मोटिवेशन येणाऱ्या 2025 मध्ये तुमचं कायम राहावं याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबत लाईव्ह
प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपण लॉन्च केलेली, जी पूर्व प्लस मुख्य एक इंटिग्रेटेड बॅच पण आहे, पार मुलाखत पर्यंत सोबत राहू आम्ही तुमच्या, आणि पूर्वची पण स्पेशल बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर या बॅचला एनरोल करण्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं, इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही या बॅचेसच्या तुम्हाला ज्या फायनल प्राइस दिसत आहेत या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% ऑफ मिळू शकतं जर तुम्ही यूज करत असाल GM10 हा कोड. तर आलं लक्षात. इग्नाइट अकॅडमीने दर्जेदार कोर्सेस विविध स्ट्रीम मध्ये देखील लॉन्च केलेले आहेत. सरळ सेवामध्ये तर आपण महाराष्ट्रात नंबर 1च आहोत. एमपीएससी यूपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस पण आपण लॉन्च केलेल्या आहेत. टीएटी टेटच्या बॅचेस आपल्याकडे आहेत. आगामी पोलीस भरतीच्या जे 13,000 जागा होणार आहेत त्याच्यासाठी पण बॅचेस सर्व अवेलेबल आहेत. यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.